कार्रवाई फोटो सेशन तक के सीमित रहेंगे, आगे भी रहेंगे? नाही, आम्ही तर माननीय आयुक्त साहेबांना स्वतः याबाबतचं अवगत करून दिलं की नागपूर उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, त्याच्या आदेशानुसार शहरातील संपूर्ण 18 मीटरचे रस्ते हे अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. असं न झाल्यास आम्ही त्यांच्यावर, महानगरपालिका आयुक्तांवर या म्हणजे आदेशाची अंमलबजावणी न केल्याबाबतचा सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला. अमरावती शहरात मागच्या 4-5 वर्षापासून अतिक्रमणची जी टोईंग वाहन होते ते आज पूर्णतः बंद आहे. त्याच्यामुळे शहरात अस्तव्यस्त पद्धतीने लहान गाड्या शहरात लागतात. अमरावती शहरात ऑटो व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाली आहे. जे जुने अमरावतीतले ऑटोवाले होते ते काही प्रमाणात व्यवस्थित आहे, पण खेड्यापाड्यातून कुठून आता त्याचं ते रजिस्ट्रेशनची काही मर्यादा उरली नाही. त्याच्यामुळे कोणता ऑटोवाला कुठे चालून आला याचं कुठलंही ताणभान राहिलेलं नाही. कुठेही थांबवतात, कुठेही पार्किंग नसतानाही कुठे ते उभे करतात. त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे. त्यांची सुद्धा, त्यांच्या पोटावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा आघात करायचा नाही, पण त्यांचं पुनर्प्रशिक्षण झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती. आणि जो आज या हेल्मेटच्या चक्करमध्ये 2 भगिनींचा मृत्यू झाला, हे हेल्मेटची सक्ती पूर्णपणे रद्द झाली पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो होतो. 25 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी जे घटना झाली त्याच्यामध्ये गौरी प्रमोद धर्माडे, माया गावंडे या दोन्ही, म्हणजे एक माझी पुतणी आणि एक तिची मावशी, या दोन्ही राजापेठच्या पुलावर ॲक्सिडेंटमध्ये दुःखद मरण पावल्या. या सर्व गोष्टीहून आपल्या अमरावती शहरामध्ये प्रामुख्यानं ट्रॅफिकचा मुद्दा आज गाजून राहिला. परंतु हे आज कलेक्टर, कमिशनर, आयुक्त, तसेच आपल्या महापालिकेचे सुद्धा आयुक्त यांच्या मार्फत आपल्या अमरावतीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न, जसे 18 मीटरचे रस्ते असन, गावखेड्यातून येणारा ट्रॅफिकचा वर्ग असेल, ॲटोचा विषय असेल, आणि प्रामुख्यानं ज्या वाहनाखाली दुर्दैवी मृत्यू झाला असे वाहनं प्रतिबंधक असताना सुद्धा आपल्या शहरामध्ये येते. मी साहेबांना तेच सांगितलं का आपल्या नावाच्या खाली खालचे लोक हप्तेखोरी करतात, हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे. आणि प्रामुख्यानं सर्व जेवढे क्रेशर मालक असन त्यांच्या 15-20 वर्षाच्या अगोदरचे जेवढे ट्रक असन त्याच्यापाशी कोणताही कागद आजही नाही आहे. म्हणून या नंबर प्लेट नसलेल्या गाड्या भरून शहरामध्ये येतात, रहदारी करतात आणि कोणाला कुचलल्या जातात. मी तर यावर ठाम आहो की या ट्रक मालकावर, या चालकावर खरोखर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझा हेतू एकच आहे की यानं ॲक्सिडेंट जरी घडून आणला असन, पण ॲक्सिडेंटने बिना कागदाची जर गाडी असन तर त्याच्यावर 302च दाखल झाला पाहिजे. याच्यासाठी मी स्वतः सुद्धा निवेदन देणार आहे. ज्यांनी या गोष्टीसाठी आमच्या परिवारासाठी पुढाकार घेतला अशा सर्व लोकांचे आज मी मनापासून अभिनंदन करतो की माणुसकी म्हणून आज घटना घडताच मी म्हणजे राग शिरून आलो आणि मी प्रामुख्यानं यांच्यामध्ये उपस्थित झालो. मी शिवसेनेचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी या सर्व लोकांना मानवता हे आज दाखवली, त्याबद्दल सगळे जेवढे कोणी वरिष्ठ लोक असन, मायमायिक लोक असन, युवा वर्ग असन, महिला वर्ग असन, यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. परंतु पोलीस प्रशासन असन, BIC प्रशासन असन, RTO प्रशासन असन, यांनी सतत हा संदेश नेहमी डोक्यात ठेवला पाहिजे. आणि आज 8 दिवसाच्या पुरती कारवाई न करता हे वर्षानुवर्ष कारवाई चालली पाहिजे, एवढेच यामधून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गलथन कारभाराचा बळी आपण अमरावतीत बघितलेला आहे. हेल्मेट डोक्यात असताना
केवळ अस्ताव्यस्त शहर, अतिक्रमण झालेलं शहर, ट्रॉफिक पोलिसांचा कुठेही काही पता नसलेलं शहर, आजच्या परिस्थितीमध्ये अमरावतीत सगळ्या ठिकाणी कचऱ्याचं प्रादुर्भाव, रोगराई वाढलेली आहे. असा अनागोंदी कारभार असताना ही दर्दनाक जी गोष्ट झाली, याच्यासाठी सगळेजण बाहेर निघाले. ज्यांना सामाजिक अंतःकरण आहे, ज्यांना असं वाटते या शहर व्यवस्थित झालं पाहिजे, या ठिकाणी प्रामुख्यानं न बोलवता सगळेजण आले. मी त्यांचं खऱ्या अर्थानं अमरावती शहराच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशासनाला चेतावणी देतो की आपण जर या महिन्यात जर दुरुस्त झाला नाही तर येणारा आता दसरा आहे, दिवाळी आहे, पुढं या शहरात जर आक्रोश निर्माण झाला आणि काही त्याच्यातून मोठं आंदोलन निर्माण झालं तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन आणि शासन राहील. अमरावती शहरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षाचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ नागरिक, शहरातील माजी महापौर, आम्ही सर्वांनी आज अमरावती शहरातील राजापेठ या परिसरात गेल्या 2 दिवसापूर्वी 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, हेल्मेट असताना सुद्धा. या संदर्भात संपूर्ण अमरावती शहरातील समाजमन ढळून निघालं होतं. त्या भावना या ठिकाणी दिसून आल्या. त्याच भावना त्याच शब्दात आम्ही पोलीस आयुक्त ओला यांच्या समोर खडसावून सांगितल्या. आमचं म्हणणं हेच आहे की असे काही घटना घडल्या की निवेदनं दिले जातात, फोटो काढले जातात, वर्तमानपत्रात फोटो येतात, 1 आठवडा हलचल राहते आणि त्यानंतर मात्र जैसे ते होते. आता असं राहणार नाही असं आम्ही ठरवलं. त्यामध्ये प्रामुख्याने हे जवंजाळ भाऊसाहेब आहेत, प्रदीप भाऊ बाजळ आहेत, ह्या सर्वांनी आम्ही ठरवलं की आता हे बंद. आम्ही सिरियसली अशा काही घटनांवर शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक, प्रतिनिधी, कार्यकर्ते लक्ष ठेवून आहोत. हेच नाही तर एक सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की 18 मीटरचे रस्ते शहरात असलेच पाहिजे, ते मोकळे करा. यावर आम्ही खडसावून सांगितलं आयुक्त साहेबांना की साहेब, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, उच्च न्यायालयाचा आदेश आहे, याची जर अंमलबजावणी झाली नाही तर नाईलाजाने पोलीस आयुक्त म्हणून आपणावर सुद्धा आम्ही अवमान याचिका दाखल करू, यासाठी मागे पुढे पाहणार नाही, अशा शब्दात सुद्धा आम्ही त्यांना समज दिली. याचबरोबर शहरातली कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था यावर आपण कारवाई केली पाहिजे. केवळ ट्रक चालक, ट्रक मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करता ज्या ठिकाणावरून विना नंबर प्लेटचा ट्रक आला, जिथे ॲक्सिडेंट झाला, त्या दरम्यान असलेले सर्व पोलीस, ट्रॅफिकचे अधिकारी, कर्मचारी सर्वांवर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल केला पाहिजे. एक शेवटची मागणी आम्ही प्रामुख्याने केली की ज्या 2 महिलांच्या घरी पोरकं झालं, त्यांचं कुटुंब, त्यांना 50 लाख रुपयाची प्रत्येकी मदत आपण दिली पाहिजे. या मदतीसाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नका. ही मानवता आपण बाळगावी अशी सुद्धा आम्ही विनंती या प्रसंगी आयुक्तांना केली आहे. धन्यवाद.